वाकम-पाली राज्य महामार्गावर उन्नेरे फाट्याजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी पालीतील नागरिकांनी केली आहे। वाकम-पाली राज्य महामार्गावर उन्नेरे फाट्यावर जाताना व येताना वाहनांना वळावे लागते। अशा वेळी समोरून एखादे वाहन आल्यास दिसून येत नाही, त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो। उन्नेरे फाटा मार्गावरून इतर अनेक मोठ्या गावांना तसेच आदिवासी वाड्यांना जाता येते, त्यामुळे हा मार्ग जास्त रहदारीचा आहे। अशा वेळी वाकम-पाली राज्य महामार्गावरून किंवा उन्नेरे बाजूकडून समोरून वेगाने येणारे वाहन न दिसल्याने या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत। तसेच या राज्य महामार्गावर सतत वाहनांची वर्दळ असल्यामुळे वाहन चालकांनी खूप काळजीपूर्वक वाहन चालवले नाही तर दुर्घटना घडते। गतिरोधक बसविल्यास वाहनांचा वेग कमी होईल, परिणामी चालकांना पुढील वाहन दिसू शकेल व अपघात टाळतील। आपण इथे पाली उद्धर रोडवर उभे आहोत आणि हा जो इथे फाट्या आहे त्या फाट्याला पाली आणि वाकण रोड जोडलेला आहे। जेव्हा आपण उद्धरकडून येतो, उन्नेरकोंडातून आंघोळ करून येतो, त्यावेळेला ह्या रस्त्याची नेहमी भीती वाटत असते। त्याला कारण म्हणजे काय, पाली आणि वाकणवरून येणाऱ्या ज्या सुसाट गाड्या आहेत त्या सुसाट गाड्यांमुळे आपल्याला नेहमी जीव मुठीत धरून इथून जावा लागतो। त्यासोबत आहेत इकडे असणाऱ्या क्वाऱ्या, त्या क्वाऱ्यांकडे जाणारे अवजड वाहतूक, या अवजड वाहतुकीची नेहमी भीती असते। या अवजड वाहतुकीचा देखील स्पीड कमी करण्याची गरज आहे। त्यासाठी आपल्याला उन्नेरे, पाली आणि वाकण मार्गावर 3 ठिकाणी आपल्या स्पीड ब्रेकरची गरज आहे। त्यामुळे हा स्पीड कमी होऊन इथल्या नागरिकांचा जीव सुरक्षित होईल, ही मी आपल्या विभागातील MSRDC कडे मी विनंती करतो की इथे स्पीड ब्रेकर बसवावे। पाली वाकण हा रस्ता जो आहे तो MSRDच्या अंडर येतो आणि हा जो हायवे आता झालेला आहे आणि आता या हायवेवरनं इतक्या सुसाट गाड्या जात येत असतात आणि त्याला या ठिकाणी जो उद्धर रस्ता आहे, फाटा फुटलेला आहे, त्या फाट्यावरनं येणाऱ्या गाड्या आणि त्या दोन्ही बाजूने येणाऱ्या स्पीडने येणाऱ्या गाड्या, त्याच्यामुळे काय होतं की ह्या चौकामध्ये अनेक वेळा अपघात छोटे मोठे झालेले आहेत आणि अपघात होण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण होतो आणि या ठिकाणी वळतानासुद्धा एंट्री मिळत नाही, कारण दोन्ही बाजूने गाड्या सुसाट येत असतात आणि त्यामुळे जवळजवळ या ठिकाणी जे प्रवास करणारे प्रवासी आहेत या वाटेवरनं त्यांचा जीव खरोखर खऱ्या अर्थाने धोक्यात असतो आणि वाटतो की कसं काय हे करायचं या ठिकाणी। त्यामुळे हा जो रस्ता आहे या रस्त्याला दोन्ही बाजूने आणि या रस्त्यालासुद्धा एका ठिकाणी अशा प्रकारे 3 स्पीड ब्रेकरची गरज आहे आणि त्यामुळेच हा स्पीड जर कमी झाला तर नागरिकांचे जीवित हानी होणार नाही।